तुमचं भविष्यही जोरात आहे. हात दाखवा. लय दिवस कठीण होते तुमच्या. तुम्हाला कर्मकांड वाचू शकणार नाही. तुम्हाला वाचवेन तर तुम्हीच तुम्हाला वाचवा. अतदीप भव. थँक्यू. जय भीम. जय गुरु. थँक्यू. या दुसरे हे होते ना. तुम्ही डबल आले काय? हा डबल आले. नाही मग राहू द्या. म्हणजे तुमचा सत्कार केला मी. तुमचा सत्कार केला पण तुम्हाला धन्यवाद. बायकोचं बाळणपण घरी केलं. टाळ्या वाजवा. नाही तर अवगत सासू सासऱ्याच्या उरावर. आणि हा आयत्या बिळाचा नागोबा. दादा दादा आवाज बंद मत करो का. नॉर्मल में चलन दे. म्हणून आयत्या बिळाचा नागोबा बनू नका. आणि बायाईनं अंधश्रद्धा काढा. आता महाराष्ट्रात नवीन नवीन महाराज येऊन राहिले. गळवाभर जल सब समस्या का हल. हे चिवट्या म्हणून आहे. तुम्हा महिलांना पाया पडतो. जगामध्ये जादू नाही, गजानन चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, देवी वगैरे कोणीही बाईच्या अंगात येत नाही. नाटकं करू नको. तुझ्या अंगात जर देवी आणायची असेल तर भीमाबाई आण, सावित्रीबाई फुले आण, अहिल्याबाई होळकर आण, तलवारवाली. बरोबर आहे की नाही बोलियो. पण या बायकाईच्या अंगात ते नाहीये. केस मोकळे केले की देवी अंगात आली बाई दोन चार माणसाच्या आवरत नाही. देवी अंगात आली बाई दोन चार माणसाच्या आवरत नाही. बरं काय काय रिकाम छोटाईच्या अंगात देव येते माणसाच्या अंगात. असा कसा देव येते बे रिकाम छोटा तुझ्या अंगात. चांगल्या चुंगल्या बाया पाहिल्या की अबे चांगली आहे ना दिशाने. छोड़ दो धरना मत. लेकिन आप ऐसे आंखों झटके क्यों दे रहे? देवाचा न्यूट्रल गेअर खराब झाला. तो हमने मांगना क्या? मांगो. वो हमारे गांव में की बाई है, उसको लड़का नहीं. लड़का नहीं है. लड़का नहीं. लगन झालं. हाँ, शादी हो गई. शादी हुई तो भी लड़का नहीं. हम ट्राई करके देखेंगे. अच्छा लड़का हो जाएगा. महाराज लोक कुठं लेकर देतात. तुकाराम महाराजांनी लिहिलं नवछे करुणी कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती. महाराज लोक बिमाऱ्या बसवत नाही. MBBS ची औलाद आहे का त्याची माय साप झूट आहे. अंगाऱ्यानं काही फरक पडत नाही. त्या बाईने बसवा खाली. हे बाई बस उभी नको राहू. बस बाई तिच्या अंगात आलं का. अरे बस ना. हा मॅडम बसा ना. तेच आहे बाबू. जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही. बिना चपलीच्या कोण्या महाराजच्या पायाला गेले जात नका जाऊ. चप्पल घातली पुण्य होते, नाही घातली म्हणजे पुण्य पाप होते. हा मूर्खपणाचा धंदा आहे बाबू. आपल्याला यायनं चिंत्या बनवलं. यायनं म्हणजे कोण सांगतो. तुम्ही स्वतःची अक्कल कधी वापरता का? वापरते का रे बाप? तुझे पप्पा स्वतःची बुद्धी वापरतात का? बोल. तू नाही म्हणतो तुझे बाबा नाही मारतील ना घरी गेल्या. वापरतात काय? हो मुलीनं सांगितलं मायबाप स्वतःची बुद्धी वापरतात. मग लग्न करत. तुझ्या बापाचं लग्न झालं, तुझ्या मायचं लग्न झालं, तुले मालूम नाही. तू बाद में हो गया.
पण लग्नाची तारीख कोणाला विचारता? बामणार. म्हणजे तुमचं लग्न कोण काढते तारीख? बामण. पेटून घेतो. मैं मर जाऊंगा. माझ्या नाता हे पावल्या जात नाही. किती दिवस जगता? बायको तुमची. कोणाची? तुमची. लग्नाची तारीख कोण काढते रे? बरजी बो. एवढे बेअक्कल लोक. पुढे मग लग्न झालं की लेकरू होतेच. मैं हूँ प्रेम रूप दवा तो कराओ, जाओ जाओ जाओ. किसी मर्द को बुलाओ, मैं हूँ प्रेम रोगी. त्या बाईने बसा. हे बाई बसलं. बसा ना, मॅडम बसून जा बरं. बसा लो. बसा. पाय बरं आजी ते काऊन नाही बसत? तिकडे मांग कोणी नाही, सर्व इकडेच आहे. हा काळा कपडा पाण्यानं भिजलेला आहे. तुम्ही माये चमत्कार पहा. मी विस्तवून चालतो. एवढंच नाही तर गरम ताव्यावर बसलो मी. तुम्ही एबीपी माझा पहा. सत्यपाल महाराज टाका एबीपी माझा. माझ्या कीर्तनात श्रद्धा कपूर होती. कोणाची पोरगी आहे रे बाई? श्रद्धा कपूर हिरोईन कोणाची पोरगी आहे? मुलीनं सांगा. पुस्तक घेऊन जा. हा, श्रद्धा कपूर कोणाची पोरगी रे? कोणता खलनायक आहे तो? करेक्ट. या. हा माणूस लय हुशार आहे. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाय. खरंच हुशार आहात. याले म्हणतात. धन्यवाद. याच्यात त्या गाणे कसे लिहिले काका? सुंदर गाणे लिहिले. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए और 100 ग्राम मारू नाली में गिर जाए. पूरी शीशी मारू तो लाता खा जाए. पूरा लाता खा जाए. पूरी शीशी. मी काय केलं? हे पाण्यानं भिजलेला कपडा असा टाकला आणि गजानन भाऊन ते पेटवलं. आता याचा चटका 3.5 सेकंद लागत नाही. मी विस्तवून चालतो ना तर उड्या मारत जातो. आणि थोडा चटकाही लागला तर सहन करून घ्यावं. इज्जत वाढते माणसाची. पुस्तक इथं पाहू नका ना. मी जीव तोडू तोडू बोलतो. मी एखाद्या दिवशी स्टेजवर मरी. तुमच्या लोकांना किंमत नाही. अरे अण्णा भाऊ साठे गेल्यावर मग आता महारे जयंत्या करून राहिले. होते तेव्हा आपल्या माणसाची किंमत कळली नाही. बाबासाहेबाले राजा लोकसभेमध्ये पाडलं ना बाबा. आणि पाळणारे बौद्धच होते. जिवंत आहे तोपर्यंत किंमत करत नाही. मेल्यावर मग बसता बोंबलं. चांगल्याही होती माई बायको. अबे ते होती तेव्हा तर कुत्र्या तुले ते शेजारणी बरी दिसे ना. आता गेल्यावर तुले कळते. म्हणून माणसं जिवंत असताना जपा. याईला जर जपलं तर कल्याण होईल बाबू. बर हवा असल्याच्यानं तरी तुया पेटवलं. म्हणून मेल्यावरही पेटू नका. देहदान करा. मेडिकल कॉलेज आता गजानन भाऊन पेटवलं हे. मग आता हे खाली काही करण येत नाही. कारण हे पाण्यानं भिजलेलं आहे बाळा. म्हणून चटका काही लागत नाही. लागल्यावर मी काही ठेवत नाही. मला शेक लागला. शेकणं सुरू झाली की मी उचललं. मग जगामध्ये जादू आहे काय? बिना पेट्रोलची गाडी चालल का? नाही. हा माईक आपोआप हालल का? कोणाच्या माईनं दूध पाजलं असेल. कोणता महाराज असेल तुमच्या भागात. हे पुस्तक हालून दाखव. विहिरीले पाणी लावणारा महाराज एकही नाही. साप चावल्यावर दवाखान्यातच जा. कोण्या महाराजच्या अंगाऱ्यावर विश्वास करू नका. मायच्या शपथनं सांगतो. कित्येक मेले. म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काढाय करता अण्णा भाऊन पुस्तक कोणते लिहिले?
अरे हे धरती, हे पृथ्वी वाघ नागाच्या फणीवर नसून, शेषाच्या फणीवर नसून, कष्ट करणाऱ्या कामगाऱ्या शेतकऱ्याच्या श्रमावर तुफानातील दिवे आम्ही हो. तुफानातील दिवे म्हणून अण्णा भाऊ बाबासाहेब गाडगे तुकडोजी महाराज तुफानातील दिवे वास्तववादी ग्रामगीत आहे. वारा पावसधारा 50 रुपयाची आहे. कार्यक्रम झाल्यावर न्या. आम्हाची हे वास्तववादी खान अण्णा भाऊचे वास्तवादी निघाण अण्णा भाऊचे दिन दुखितांचे नील कामगाराचे नील कामगाराचे वाचावं पुस्तक वाचा हो पुस्तक येईल ताकद मस्तकात. ताकद मस्तकात वंदनकरी लोक देश विदेशात वंदनकरी लोक देश विदेशात वंदनकरी लोक देश विदेशात अरे काहीनं एवढं खोटं लिहिलं बाबू. रावणाला 10 तोंड होते. आता तुम्हीच सांगा रावणाले 10 तोंड असतील का? अरे लेकरो 10 तोंडाच्या लेकराचं बाहेर पण त्याच्या मायले किती ताण आला छान रे. झालं काहीच काही चिवत्या बनवलं. आपल्याला सांगितलं प्रसाद नाही खाल्ला नवऱ्याची नाव बुडाली. प्रसाद नाही खाल्ला तर बुडाली. प्रसाद खाऊन आली तर जिता निघाला. या मुरदाळ आम्हाले कथा मातीत घालतीन बाया हो. तुम्ही पोरगी डॉक्टरीन झाली पाहिजे. तुमची मुलगी RTO झाली पाहिजे. मी तुमच्या गावातला पता काढला. बरेचसे लेकर पोलीस मध्ये वकील इंजिनियर डॉक्टर बरेच जण आहेत. मी धन्यवाद देतो बाबू. शिक्षणाशिवाय पोरींनो पर्याय नाही. म्हणून तुम्हा मुलींना विद्यार्थी बहिणींनो विद्यार्थी भावांनो तुम्हाला शिका लागत. त्या मोबाईल मध्ये पहा त्याच्यात चांगलंही आहे आणि वाईटही आहे. शिवाजी महाराजचे गुरु कोण बरोबर सांगित. मोबाईल सांगित. शिवाजी महाराजचा गुरु दुसरा तिसरा कोणीच नाही. शिवाजी राजाचे गुरु तुकाराम महाराज. शिवाजी महाराजाचे पहिली गुरु जिजाबाई. क्लिअर तुम्ही मोबाईल घ्या. म्हणून तुम्हाला अण्णाभाऊ वाचायचे असतील. अरे या महापुरुषाईनं आम्हाला तुम्हाला जगवलं. साधे मी सांगतो ना शिवाजी राजे आले नसते तर 18 बगड जातीची इज्जत नसती बाबू. आपल्याला जातीयवाद शिकून हा हलक्या जातीचा हा उच्च जातीचा आपल्याला सांगितलं ब्राह्मण हा कुठून पैदा झाला. तोंडातून लेकरं होतात काय? अरे पुट्ट तुम्हाला काय मालूम आहे. पण लेकराईले हलकट समजू नका. चादराले छिद्र पाडून पिक्चर पाहतात ते. तुम्ही काय कमी कलाकार? एका पोराने विचारलं गुरुजीनं का रे थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? म्हणे गुरुजी मी सांगू? सांग. म्हणे बाथरूम. 24 घंटे थंडी. का रे पाणी का प्यावं लागते? म्हणे मुता लागते म्हणून प्यावं लागते. हे लेकर मजाकचे आहेत. अरे एक गुरुजी आला घरी आणि एक पोट्ट्या आजीला म्हणे आजी तू लप. आजी म्हणे तू लपणं. म्या गुरुजीला सांगितलं मा नाताची तब्येत खराब आहे. नाही म्हणे म्या काल गेलो नव्हतो म्या सांगितलं मग आजी मेली. हे काय मजाकचे आहेत? या कोळ्या कळ्या मागी लपले ज्योतिबा शिवाजी. ज्योतिबा शिवाजी ज्योतिबा शिवाजी. तुमच्यात अण्णाभाऊ साठे जिवंत झाले पाहिजे. आम्हाला हे दारवा पिऊन नाचणारी अवल्यात नको मिरवणुकीमध्ये. आम्हाला विचाराची जयंती
आज माझ्या अण्णाभाऊ साठे जयंती कमिटीला मला प्रत्येकाचे नाव मालूम नाही, पण अडागळे परिवार, लोंढे परिवार, भिसे परिवार, गालफाळे परिवार, काय वैरागे वैरागे हा वैरागे परिवार आणि थोरात, आणि इथं फक्त मातंगाचेच लोक नाहीत, भीमाचेही लेकर भरपूर आहेत. का कुंभारा परी तू भीमा, समाजाला याचा आवाजच मस्त आहे. लय लोकांना वाटते महाराजनं बाई आणली वाटते, तू भीमा काही काही बाया याच्या आवाजावर आल्या. तुम्ही ह्या ज्या आता आल्या ना, झुकरून गुलामीला धम्माकडे वळविले. जास्त भीमाचं म्हणू नको, राग येते लोकाईले. समाजाला घडविले. 12 वाजले, शॉर्टकट मध्ये घे. हे आपले ठाणेदार साहेब आहेत ना, राठोड साहेब, मगा भेट झाली. मी धन्यवाद देतो. नाही ना, तुमचं ठीक आहे अडागडे भाऊ, पण मला दररोजचं आहे ना. माझ्या कीर्तनाचा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं 8 ते 10. बंद करता काय? बोला नाही, मी समजतो काका, तुमचं प्रेम आहे. आय लव्ह यू. अरे एक लेकरू नाही हल्लं, हे लहान लहान लेकर आहेत, यायले काय ज्ञान. पण आपल्या मायच्या मांडीवर ज्या बाईनं लेकरू आणलं सोबत, तिनं उभं राहा. मायनं, आजीनं नाही, आजी नको, लेकराच्या मायनं उभे राहा. लेकराच्या मायनं उभं राहा. ते एक मिनिट. तू खास अण्णाभाऊ साठेची लेकरू असतील तर उभी राह. राहिली की नाही बाई उभी, नाही तर मी या ना बाई वा. उभे राहा या. अहो सत्कार करू दे ना माई. मी माया लेखी आहे तुम्ही. भीमराव की बेटी मैतो जी भीमवादी हूँ. अहो ये ना बाई, लेकरू नसू दे ना. ते झोपलं, त्याले कुठं अंत वज, त्याच्या बापाजवळ दे. लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या. मला आनंद हा आहे बाळा तुझा. तू लहान लेकराली किती वर्षाचा आहे लेकरू? 1.5 वर्षाचं. पहिलंच फर्निचर आहे की दुसरं? पहिलंच आहे की दुसरं? पहिला मुलगा आहे बाळपण. पहिली मुलगी म्हणजे एकूण किती आहे? त्या हालतच्या मानानं लय गडबड आहे. पोरग झालं काय? 5वं झालं काय? म्हणजे पोरग झाल्यावरही 5वी मुलगी. चांगला आहे बाबा. पण लेकराले घेऊन कीर्तन ऐकायला आले, मुद्दा हा आहे. धन्यवाद दे रे. अरे लेकीचा लाडकी बहीण आहेस ना तू. मी काय मतदान करायसाठी देतो काय तुले साडी? लाडकी सासू 65 वर्षानंतर. आणि बेरोजगार जावाई, तंबाखूले चुना लावणं. काय लेखा महाराजचं कीर्तन आहे. वा वा वा, फारच चांगलं आहे. याले डबल बोलवा हरामखोराले. बाबू तेवढा तंबाखू खाणं बंद करा, दारू बंद करा. ताई टाळ्या. झालं काय ऑपरेशन? आता नाहीच म्हणते अजून. तो आला नको करू, त्या नवऱ्यात करतो. बाई तो मालक आला काय? त्या मालकाले बोलाव तुम्ही. वीर माणूस आहे, वीर. या हो जावाई, आओ जावाई बा या. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. अरे हिंदूसाठी मुसलमान, आता क्वालिटी 2 ठेवा. लेकर चांगले संस्कार द्या. बौद्धासाठी ख्रिश्चन. हे मला 2च मुलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. ओके.
आता यायचंही लग्न झालं, निर्व्यसनी आहे. अजून काही एक मुलगा झाला. एसटी समाज आहे, एसटी. एक मुलगा आहे. ड्रायव्हर साहेब आहेत धनगर समाजाचे, दररोज कार्यक्रम लाईव्ह करतात. माई गाडी 22 वर्षात, एका वर्षात 1 लाख किलोमीटर चालते. माई गाडी 22 लाख किलोमीटर चालला. मला धक्का नाही लागू दिला त्यानं. धनगराचं पोरगा आहे ना, येळकोट येळकोट. जय मल्हार. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. अशी आमची टीम आहे. तबला वादक रोशन राऊत, हे आमचे डायरेक्टर सुनील कुमार, एक ड्रायव्हर. आणि गजानन भाऊचं तर बरं वादत नाही. तू मेरी जिंदगी है तू, माझा भाऊ आहे, चुलत भाऊ. मेरी हर खुशी है. तुम्ही सख्खे भाऊ एकामेकाच्या उरावर बसता, भांडण करू. तू ही आशिकी आम्ही दोघही भाऊ 52 वर्षापासून एका जागी आहोत. जिंदगी है. आणि त्याची बाबू आबाची डोळ आहे, आबाचा आवाज आहे. यानं आवाज काढला की कोणासारखा वाटते? बाई सारखा. बरं याले लावणी म्हणायला तरी जोरदार म्हणते इच्छा. हिच्या उठाला लागले कोला, हिच्या उठाला लागले कोला. खरं सांभाळ तुऱ्याला ग आला, उभा खरं लावून. सांभाळ तुऱ्याला ग. हा बाई लावणी बदलो, दुसरी म्हण. या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी. हो बाई हे गवळण म्हण एखादी. बाजाराला विकना निघाली, दही दूध टाकाना लोणी ग बाई बाई, दही दूध टाकाना लोणी. ये करना पडता मेरे को. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. अ बाई एखादा भीमाचं म्हण. बिस्लरी बॉटल. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. मी लई नाही मागत भर ग, आता माझं युवडीच्या बाटल्या फिरून राहिले इकडचं. पाणी वाढ ग माय, पाणी दिवस वाढ ग. बदलले. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. कारण गुलामगिरी टाळा. मगा बोलता बोलता विषय बाकी राहिला. आपलं लग्न विचारतो आपण महाराजले, मग लेकरू झालं की लेकराचं नाव कोणाला विचारतो? महाराजले. मग तो महाराज विचारते त्याच्या मायले किती वाजून किती मिनिटानं झाला. त्याची माय काय घड्याळ घेऊन बसली होती? पुढे सांगतो म्हणजे लग्नाची तारीख महाराज, लेकरू फायदा झालं महाराज. आपलं मकान बांधलं, वास्तू शांती कोणाच्या हातानं? महाराजच्या हातात. म्हणजे खुर्मा बदामा कोण नेते बांधू? महाराज. तुमची माय तुम्हाला खाऊ देते का बाळा? सागर भीमराव मांजरे हे सागर पोरगा आहे, चांगलं आहे. त्याचं नाव मस्त ठेवलं. नदी नाले सागराला भिडा. हो ना, पाणी सागरातलं पाणी. थँक्यू. बर बिस्लरी प्या. असं आहे बाबू. काळानं केला काळ, काळानं केलंय काळ, रात्रीचं विणलंय जाळ. पाण्याच्या घुटासाठी तळमळतंय माझं बाळ, तळमळतंय माझं बाळ. माझं मला पाणी नंतर डोळा फाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग.
तातेंचा विजय असो. या आपल्या मुद्द्यावर. म्हणून गुलामगिरी टाळा. मी माझं लग्न मी तारीख काढली. आपण जन्मभर शुभ अशुभ मुहूर्त पाहतो. मरायच्या टाइमले पाहतो ना आपण कधी मुहूर्त. मग फालतूपणा आहे ना. अरे आपल्या घराची वास्तू शांती करतो. महाराजलेच बोलावतो. सत्यपाल महाराजले बोलवा. काय काम आहे या महाराजाचं. आपल्या मायले बसवा. आपल्या घराची वास्तू शांती आपल्या मायच्या बापाच्या हातानं करा. आपल्या सासू सासऱ्याच्या हातानं करा ना. तिकून आपली माय उभी करा. इकडून तिचा बाप उभा करा तुमच्या बायकोचा. तिकून तिची माय उभी करा. इकून तुमचा बाप उभी करा. आणि दोघांच्या हातानं घराची शांती. बहुत प्यार करते हैं तुमको सनम बसवा पोरी. बहुत प्यार ए बेटा करते हैं. काय लावलं तुमको सनम बता. कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम बहुत प्यार करते हैं तुमको सनम. म्हणून असा आमचा 5 जणांचा प्रपंच आहे. आणि तुम्ही मायबापाचे तर एवढे उपकार आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात. मी इमानीद्वारे सांगतो. बायको गेल्यावर माझ्या घरात 5 जण मेले आतापर्यंत. या 5 वर्षात माझी पत्नी गेली, माय बाबा गेले, माझी आई गेली, माझी बहीण गेली, मा भाऊ गेला. सांगा जाग्यावर राहीन काय मानू. पण तुम्हा मायबापाचं प्रेम आहे. म्हणून तुम्हाला वाटत असं अडागडे भाऊला अण्णा भाऊ जयंती कमिटीले की आपल्याला गरज आहे सत्यपाल महाराजची. नाही रे बाबा, मला तुमची गरज आहे. तुम्ही जो आतापर्यंत 2.5 तास झाले एकसारखे बसल्या. कोणी 2.25 तासापासून येऊन बसलं. काही मंडळी 2-3 तर सत्यपाल येते त्याला मालूमही नाही मी सत्यपाल आहो म्हणून. आता मी महाराज काही असा दिसत नाही. मी पाया लागू देत नाही. मले थोतान जमत नाही. म्या कपडे बदलवले नाही. कपडे पांढरेच ठेवले. हे लोक चिवट्या बनवते. बायकाईले म्हणते मी तुमचा गुरु. मग तिच्या कानात मंत्र देते आय लव्ह यू. म्हणून महाराज लोक जेलमध्ये आहे. म्हणून बाईनं पाया लागा. त्याचं तीर्थ प्या. त्याचं अंग धुवा. आणि अंग धुता धुता मुतला तर त्याचं मुतही तीर्थ प्या. म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. आणि तुमच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराज, बाबासाहेब, गुरु लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे, तुकाराम महाराज, गाडगे बाबा एखादं पुस्तक तुमच्या डोक्यात जाऊ द्या. आणि आपल्या पत्नीले संडास बांधा. आपली बायको रोडवर जाऊ नये. नाही तर कोणीही गावात जाऊन पहा लक्ष्म्या रोडवरच ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की सिट डाऊन, ट्रॅक्टर आला की स्टँड अप. आणि एखादा म्हातारा आला ना तर एखादी म्हातारी उभी बी नाही राहत. म्हणते जाऊ दे, तुझ्यासारखे लय पाहिले नाही. माणसं तर बाईपेक्षा दलिंदर. दिवस निघाला की एका झुडपामध्ये एक शेर बैठावा राहत. बरं आजकाल मोबाईल पाहिजे अर्धा घंटा. काही लोकांची तर बिडी पेल्याशिवाय वोटिंग चालू नाही होत. म्हणून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करा. सरपंच अतुलजी झाटे आहेत. त्याचे भाऊ प्रल्हाद भाऊच माझ्यावर खूप प्रेम आहे. आलो तेव्हापासून. गेले काय प्रल्हाद काका? मला वाटलं पुस्तक घेणं एखादं सप्रेम भेट. हे तुमच्या मुली करता रजिस्टर देतो. प्रल्हाद भाऊ मी आलो तेव्हापासून तुमचं आय लव्ह यू होतं. हे धन्यवाद. मला प्रल्हाद दादा आभार झाटे
अरे कोणाची ताकद आहे कोणी काही आपल्याला म्हणून देईन. सरपंच आदरणीय अतुल दादा झाटे, ग्रामपंचायत कडून उपसरपंच रसूलबाई शेख, इधर हिंदू उधर मुसलमान, इधर पटेल उधर मुसलमान, बीच में के मेंबर बीच में. मैं सर्व ग्रामपंचायत मेंबरला धन्यवाद देतो. आणि महिला मेंबर आहेत ना ग्रामपंचायतच्या बापाने महिलांना घ्यावंच लागते. कायदा भीमाचा कायदा भीमाचा फोटो कुणाचा शोभून दिसे तो नोटावरी, शोभून दिसे तो नोटावरी, किती शोभला